आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. सरकारने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी लागू केले 5 कडक नियम. हे नियम न पाळणाऱ्या लोकांना आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. एक अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. 2 अशी कागदपत्रे आहेत की ती जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या खिशात पैसे जरी असले तरी देखील तुम्हाला पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही. सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसंघर्ष सुरू आहे. त्यामुळे भारतामध्ये तेल टंचाई निर्माण झाली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारत सरकारने या तेल टंचाईवर मात करण्यासाठी 5 कडक नियम आता गाडी चालवणाऱ्या चालकांवर लावले आहेत. जसे गॅस सिलेंडर पूर्वी केव्हाही बुक करून मिळायचा, जसे गॅसच्या बुकिंगचे नियम बदलले. शहरात 25 दिवसांनी बुकिंग होते तर ग्रामीण भागात 45 दिवस वाट पाहावी लागते. आणि अगदी त्याच धर्तीवर पेट्रोल डिझेलसाठी नवीन 5 नियम आता लागू केलेले आहेत. पेट्रोल पंपावर आता पूर्णपणे नव्या नियमावलीनुसार इंधन वाटप थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, असं आता ताज्या बातम्यांमध्ये समोर आलंय. पहा, आता तुमच्याकडे घराबाहेर कोणतीही महागडी वाहनं उभी असली तरी तुम्हाला इथून पुढे पेट्रोल मिळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती अगदी लक्षपूर्वक पाहावीच लागेल. पहा, आता तुमच्याकडे खिशात कितीही पैसे असले आणि तुम्ही तेच पैसे घेऊन पेट्रोल पंपावर गेलात आणि तिथे तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलची मागणी केली तर तुम्हाला पैसे असूनही किंवा तुम्ही तिथे दुप्पट पैसे मोजायला तयार झालात तरी तुम्हाला पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही. असा एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. आत्तापर्यंत पेट्रोल पंपावर कसं असायचं, आपण पैसे दिले की जेवढं सांगितलंय तेवढ्या लिटरचं पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला दिलं जायचं आणि आपण तिथून निघून जायचो. पण आता पेट्रोल आणि डिझेलची जी पुरवठा साखळी आहे, सप्लाय चेन आहे, ती पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे आता केवळ विशेष नियमांनुसारच पेट्रोल डिझेलचं वाटप होणार आहे, ज्यामुळे जवळपास 90 ते 95% सामान्य लोकांना पेट्रोल डिझेल मिळवताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बघा, आता नेमकं कोणाच्या गाडीला पेट्रोल मिळणार आणि कोणाला रिकाम्या हाताने परतावं लागणार हा महत्त्वाचा सरकारी नियम तुम्हाला आत्ताच समजून घ्यावा लागेल. पूर्वी कसं सरसकट सगळ्यांना हवं तेवढं पेट्रोल डिझेल दिलं जायचं, पण आता तसं अजिबात होणार नाही. जी लोक या कडक नियमांचा तंतोतंत पालन करतील त्यांनाच इथून पुढे पेट्रोल डिझेल मिळणार आहे. जसं तुम्हाला नीट आठवत असेल की काही दिवसांपूर्वी एक अफवा वाऱ्यासारखी पसरली होती की गॅस संपला, आता गॅस सिलेंडर कोणालाच मिळणार नाही. म्हणून लोकांनी पंपावर आणि एजन्सीवर तुफान गर्दी केली होती. तेव्हा सरकारने काय शक्कल लढवली? सरकारने सांगितलं की गॅस सिलेंडरचा साठा भरपूर आहे, तुम्ही काळजी करू नका. पण पडद्यामागे त्यांनी गॅस सिलेंडर बुकिंग का अख्खा नियमच बदलून टाकला आणि त्या नव्या नियमामुळे आता गॅस मिळवणं सर्वसामान्यांना कठीण झालंय. आता कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजे जे हॉटेल चालवणारे लोक आहेत तर त्या बिचाऱ्यांना तर आता गॅस सिलेंडर सहजासहजी मिळतच नाहीये. मग विचार करा, जर गॅसची ही वाईट परिस्थिती असेल तर मग पेट्रोल डिझेलची परिस्थिती तर त्याहूनही भयानक झालेली आहे. ही संपूर्ण सिस्टम कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आता सरसकट प्रत्येकाला पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही, तर त्यासाठी सरकारने काही जाचक नियम बनवलेले आहेत. आता पेट्रोल पंपावर तुमच्या नियमांची कडक तपासणी केली जाणार आहे आणि त्या नियमात जे लोक फिट बसतील त्यांनाच पेट्रोल डिझेलचं वाटप केलं जाणार आहे. पहा, या नियमांची जी खरी अंमलबजावणी आहे ती थेट तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून होणार आहे. ही सिस्टम केंद्र सरकारच्या माध्यमातून तिथे पंपावर बसवलेल्या हायटेक CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने काम करेल. कॅमेराने घेतलेला तुमच्या नंबर प्लेटचा फोटो थेट राज्य परिवहन मंत्रालयाकडे पाठवला जाईल आणि तुमची गाडी या नव्या नियमात बसते का हे तपासूनच मग मशीनमधून तुमच्या गाडीच्या टाकीत पेट्रोल ओतलं जाईल. पहा, तुम्हाला हे ऐकायला कदाचित खोटं किंवा अफवा वाटत असेल, पण येणाऱ्या काही तासात जेव्हा तुम्ही स्वतः पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तुम्हाला पेट्रोल द्यायला स्पष्टपणे नकार दिला जाईल. नियम आता असे कडक केले आहेत जे नियम याच्या आधी देशात कधीच अस्तित्वात नव्हते. पूर्वी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल घ्यायचे असेल तर एकच सोपा नियम होता, तो म्हणजे फक्त खिशात पैसे असणं आणि स्वतःची गाडी सोबत असणे. पण आता मात्र काळ बदललाय, तसं राहिलं नाहीये. आता नियमांमध्ये इतका प्रचंड बदल झालाय की ते नियम आजही कित्येक नागरिकांना माहितीच नाहीयेत. तेच गुपित नियम पुराव्यासहित तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुमची फजिती टाळण्यासाठी हा विशेष व्हिडिओ आपण आज बनवला आहे. मग नेमकं काय आहेत हे नवे नियम? कोणत्या विशिष्ट गाड्यांना पेट्रोल मिळणार आणि कोणत्या गाड्यांना यापुढे कधीच पेट्रोल मिळणार नाही? कोणत्या जुन्या गाड्यांचे पेट्रोल कायमचे बंद होणार? चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण सविस्तर आणि खात्रीशीर माहिती. नमस्कार मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ केवळ साधी माहिती देणारा नाहीये, तर तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे असं मी म्हटलं तरी त्यात काहीही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, समजा तुमच्या खिशात हजारो रुपये पडलेले असतील किंवा तुमच्या बँकेत लाखो रुपये शिल्लक असतील, पण जर तुमच्या घराच्या दारात उभी असलेली तुमची 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी चालवण्यासाठी इंधनच मिळालं नाही, तर त्या साठवलेल्या पैशांचं तुम्ही नेमकं काय करणार? जरा शांतपणे विचार करा. उद्या सकाळी तुम्ही अतिशय महत्त्वाच्या कामावर जाण्यासाठी घरून निघालात आणि मध्येच वाटेत तुमच्या गाडीचं पेट्रोल संपलं. तुम्ही कसाबसा पंप गाठला आणि तिथल्या कर्मचाऱ्याने कोरडं उत्तर दिलं की भावा, इथून पुढे तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही.
ही नुसती कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे ना, पण ही भयानक कल्पना आता सत्यात उतरण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. आता लवकरच काही अशा मोठ्या घडामोडी घडणार आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मोठी खळबळ उडणार आहे. सध्या सोशल मीडियावर आणि सर्वच न्यूज चॅनलवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही. पण या सगळ्यामागे नक्की काय गौडबंगाल दडलं आहे हे खरं सत्य जाणून करण्यासाठी तुम्हाला पुढची काही मिनिटं माझ्यासोबत या व्हिडिओत राहावं लागेल. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक केली तर उद्या तुमच्यावर ऐनवेळी पायी चालण्याची पाळी येऊ शकते. आज आपण पुराव्यानिशी सप्रमाण पाहणार आहोत की नेमका का आणि कोणत्या गाड्यांना पेट्रोल मिळणं आता कायमचे बंद होणार आहे. मित्रांनो, तुम्ही विचार केलाय का की तुमच्या खिशात हजारो रुपये आहेत, पण घराबाहेर उभी असलेली तुमची लाडकी गाडी चालवायला थेंबभर पेट्रोलच मिळालं नाही तर? ही कल्पना नसून एक कटू सत्य होऊ शकतं. जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच पूर्ण पाहिला नाही तर उद्या सकाळी पंपावर तुमची मोठी फजिती होऊ शकते. तुम्ही म्हणाल, पेट्रोलचा आणि परदेशातील युद्धाचा काय संबंध? तर ऐका, आपल्या देशातलं 80% तेल बाहेरून येतं. सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालाय. इराणसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशाचे सागरी मार्ग बंद झालेत. रशियाकडून येणाऱ्या स्वस्त तेलातही आता तांत्रिक बिघाड आणि निर्बंधांमुळे खोडा निर्माण झालाय. भारताच्या इंधन साठ्यावर प्रचंड ताण आला असून देशात इंधनाचा दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे. मागे जसं गॅस सिलेंडरच्या बाबतीत एका रात्रीत नियम बदलले होते, अगदी तसंच आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीत घडणार आहे. सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे आता पंपावर फक्त पैसे देऊन काम होणार नाही. सरकारने एक डिजिटल सापळा रचलाय. तुम्ही पंपावर गाडी उभी करताच तिथले हाय डेफिनेशन CCTV तुमच्या नंबर प्लेटचा फोटो घेतील. हा फोटो थेट RTOच्या सर्व्हरला जोडला जाईल. तिथून तुमची गाडी पात्र आहे की नाही हे सेकंदात तपासलं जाईल. तुमची गाडी किती जुनी आहे, पेपर्स ओके आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी BS4 किंवा BS6च्या नियमात बसते का. जर तुमची गाडी या निकषात बसली नाही तर मशीनमधून पेट्रोल बाहेरच येणार नाही. हो, तुम्ही दुप्पट पैसे द्यायला तयार झालात तरीही मशीन लॉक राहील. आपल्या देशातल्या 90% जुन्या गाड्या स्प्लेंडर, शाईन, बुलेट आता धोक्यात आहेत. जर तुमचं इंजिन धूर सोडत असेल किंवा तुमचं PUC संपलं असेल तर विसरून जा की तुम्हाला पेट्रोल मिळेल. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर सारख्या 12 मोठ्या जिल्ह्यात हा प्रकल्प युद्ध पातळीवर राबवला जातोय. ज्यांच्या गाड्या नियमात नाहीत त्यांच्यासाठी त्यांची गाडी आता फक्त लोखंडाचा भंगार तुकडा उरणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जी माहिती ऐकली ती खरोखरच विचार करायला लावणारी आहे. एक नागरिक म्हणून मला हे ऐकून धक्का बसला. विचार करा, आपल्याकडे गाडी आहे, खिशात पैसे आहे, पण तरीही आपल्याला पेट्रोल मिळणार नाही. हे कसं शक्य आहे? पण हो, नियमावली तशीच कठोर होत चालली आहे. अनेक जण विचारतायत की दादा, ही बातमी नक्की खरी आहे का? तर मित्रांनो, सरकार जेव्हा एखादा मोठा बदल करत असते तेव्हा त्याची पूर्वसूचना अशीच मिळते. गॅसच्या बाबतीत असेच झालं, तसंच आता पेट्रोलच्या बाबतीत होताना दिसतंय. तुमच्या मनात आता प्रश्न असेल की माझी गाडी जुनी आहे तर मी काय करू? तर नंबर प्लेटचं काय होणार? आता मुख्य मुद्द्यावर येऊया. जी 2 कागदपत्रे मी मागाशी सांगितले त्याबद्दल नीट ऐकून घ्या. पहिलं म्हणजे तुमचं अपडेट PUC पॉल्युशन सर्टिफिकेट. आताचे CCTV कॅमेरे थेट RTO सर्व्हरला जोडलेले असल्यामुळे जर तुमचं PUC नसेल तर तुमची गाडी ब्लॅकलिस्टमध्ये दिसू शकते. दुसरं म्हणजे तुमचं व्हॅलिड इन्शुरन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट. विशेषतः ज्यांच्या गाड्या 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत त्याच्यासाठी सावधान होण्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. मित्रांनो, ही भीती घालवण्यासाठी नाही तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. कारण ऐनवेळी पेट्रोल पंपावर गेल्यावर तिथल्या कर्मचाऱ्याची हुज्जत घालण्यापेक्षा आपले कागदपत्र आजच नीट करून घेतले काय वाईट? आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्याकडे सध्या कोणती गाडी आहे? ती BS4 आहे की BS6? तुम्हाला काय वाटतं? सरकारने लावलेले हे नियम सामान्य माणसाच्या हिताचे आहेत की त्रासाचे? कमेंटमध्ये तुमच्या गाडीचं नाव, तुमचं शहर नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंटमुळेच हा विषय सरकारपर्यंत पोहोचू शकतो. बऱ्याचदा असं होतं की नियम कागदावर असतात, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी वेगळी असते. तुम्हाला याचा काही अनुभव पेट्रोल पंपावर आला आहे का? नक्की सांगा. शेवटी एकच सांगेन, अफवांवर विश्वास ठेवू नका, पण नियमांकडे दुर्लक्षही करू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्याची धावपळ होणार नाही. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, नियम पाळा. धन्यवाद.